फ्रेंड्स, आज बनवूयात गावरान स्पेशल चिकन रस्सा. यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण प्रथम पाहून घेणार आहोत. चिकन रस्सा बनवण्यासाठी आपण इथे 6 ते 7 कांदे बारीक चिरून उभे चिरून घेतलेले आहेत. त्याचबरोबर 1-2 कांदे बारीक चिरून मोठ्या साईजचे घेतलेले आहेत. 2 टोमॅटो इथे आपण चिरून घेतलेले आहेत. 1 वाटी भरून खोबरं इथं बारीक चिरून घेतलेलं आहे. पांढरे तीळ घेतलेले आहेत. आलं घेतलेलं आहे. लसणाच्या थोड्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे. सर्वप्रथम एका कढईमध्ये तीळ चांगले खरपूस होईपर्यंत लालसर रंगावरती भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण इथे खोबरे लालसर रंगावरती भाजून घेणार आहोत आणि त्याच सेम कढईमध्ये खोबरे काढून आपण आले आणि लसूण यामध्ये आपण टाकून हे एकसारखं हलवत राहायचं आहे आणि अशा लालसर रंगावरती भाजून घ्यायचं आहे. जो आपण बारीक चिरलेला कांदा होता उभा चिरलेला तो आपण इथे पचवून घेणार आहोत. एकदम कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे याला आणि लालसर रंगावरती आपण अशा प्रकारे या कांद्याला पूर्ण असा ब्राउनिश कलर आला की थंड करायला बाजूला ठेवून द्यायचं आहे. आणि सेम कढईमध्येच आपण जे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले होते ते आपण इथे पचवून घेत आहोत. टोमॅटो हलके असे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. इथे मी गावरान चिकन स्वच्छ धुवून हळद मीठ लावून एक 10 मिनिटांसाठी साईडला ठेवून देत आहे. आणि साईडला गॅसवरती कुकर ठेवून त्यामध्ये 1-2 मोठे चमचे तेल टाकलेले आहे आणि आपण जो बारीक चिरलेला कांदा होता तो इथे आपण फोडणीसाठी वापरणार आहोत. बारीक चिरलेला कांदा चांगला ब्राउनिश रंग येईपर्यंत आपण एकसारखा परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण जे साईडला चिकन ठेवलेलं होतं ते त्यामध्ये वाफलून घेण्यासाठी शिजण्यासाठी टाकायचं आहे. पुढील 5 मिनटं हे चिकन एकसारखे परतून घ्यायचे आहे. याच्यातून आमचे जे पाणी आहे ते सुटायला लागले, थोडे थोडे करता तेल सुटायला लागले यामध्ये की आपण त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करून घेणार आहोत आणि त्याचबरोबर 1 मोठा तांब्या पाणी यामध्ये कोमट केलेले ॲड करून घ्यायचे आहे. आता हलकीशी उकळी यायला लागली की आपण हे टोपण या कुकरचे लावून घ्यायचे आहे आणि 1-4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. चिकन शिजत आहे तोपर्यंत आपण जो मसाला केलेला होता भाजून घेतलेला होता तो चांगल्या प्रकारे मिक्सरमधून वाटून घ्यायचा आहे. आणि इथे कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन आता तो मसाला जो वाटलेला आहे तो आपण परतून घेऊयात. मसाला एकसारखा 5 ते 7 मिनटासाठी परतत राहायचा आहे आणि जसं जसं त्याचं तेल सुटते मसाल्याला आणि कलर चेंज व्हायला लागला की त्यामध्ये आपण हळद मीठ 1 घाटी मसाला आणि चिकन मसाला यामध्ये आपण ॲड करून घेणार आहोत. सेम जो बनवलेला मसाला आहे तो आपण चिकन सुक्यासाठी आणि चिकन पातळसाठी यूज करू शकता. जो बनवलेला मसाला हा एकसारखा कंटिन्युअसली हलवत राहायचा आहे जेणेकरून हा खाली लागणार नाही आहे. आणि आपल्या रश्श्याला इथे कलर चांगला येण्यासाठी आपण रेड चिली पावडर वापरत आहोत. आणि आता थोडासा चिकन मसाला आपण यामध्ये ॲड करणार आहोत. एका मोठ्या पातेल्यामध्ये थोडंसं 1 पळीभर तेल टाकलेलं आहे आणि जो बनवलेला मसाला होता तो आपल्याला ज्या क्वांटिटीमध्ये भाजी पातळ हवी आहे घट्ट हवी आहे त्या क्वांटिटीमध्ये टाकून घ्यायचा आहे. मसाला एकसारखा हलवून घ्यायचा आहे आणि आपल्याला जर यामध्ये थोडेसे एक्स्ट्राचे चटणी वगैरे हवी असेल तर आपण इथे टाकून ॲड करू शकतो त्यामध्ये स्पायसीनेस वाढवण्यासाठी वगैरे. आणि या सर्व मिश्रण एकत्र हलवण्यानंतर आपण जो शिजलेलं आपलं गावरान चिकन आहे ते आपण यामध्ये ॲड करून देणार आहोत. ज्या क्वांटिटीमध्ये भाजी आपल्याला हवी आहे त्या क्वांटिटीमध्ये आपण इथे कोमट पाणी ॲड करून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला ज्या प्रकारे भाजी घट्ट हवी आहे पातळ हवी आहे ते आपण इथे करू शकतो. यामध्ये चवीनुसार थोडेसे मीठ ॲड करून घ्यायचे आहे. गार्निशिंगसाठी आपण इथे कोथिंबीर ॲड करून घेत आहोत. हा जो रस्सा आहे 15 ते 20 मिनटं एकदम कमी गॅसवरती उकळत ठेवायचा आहे जेणेकरून याचा जो चिकनचा जो अर्क आहे तो यामध्ये एकसारखा उतरला जातो आणि याची चवही उत्कृष्ट होते. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा.